ते मोबाईल हरवलाय, iPhone आहे. जर कुणाला मिळाला असेल तर व्यासपीठावरती लगेच आणून द्या. अगदी कुणाला मोबाईल सापडला असेल तर व्यासपीठावरती आणून द्यायचं आहे. iPhone आहे.
28 धावा धावफलकावरती 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्या. त्या डिक्सल पाली संघानं नाणेफेकी जिंकले. प्रथम बॅटिंग स्वीकारलं डिक्सल पाली संघानं आणि आक्रमक बॅटिंग सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेलं तर अगदी थंडीच्या वातावरणामध्ये मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला मोहन आक्रमक बॅटिंग साकारतं. इथून जर पाहायला गेलं तर एक विकेट जरूर मिळवले. चला शेकोटी पेटवले ते विझवा मित्रांनो. अय शेकोटी विझवा मित्रांनो. विझवा विझवा. इथून त्रास होतो बॅटर्सला. दादा विझव. विकासदा विझवा ते. खेळाडूंना त्रास होतो दादा. विझवा ना तुम्ही शेकोटी. त्रास होतो आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नका देऊ. धन्यवाद. इथून पाहायला गेलं तर पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातील प्रदीपचा धी एक चिक्की सिंगल जरूर कंप्लीट केले. एका धावेच्या मदतीनं 29 धावा. अगदी आदरणीय लक्ष्मण दादा पालकर आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र तुमचे मित्र त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र सुद्धा आलेत आणि ते मुक्पे गावचे आदरणीय सीतारामजी पवार साहेब इथे आगमन झालंय. आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. इथून धी रवींद्र पालकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावरती पाहायला गेलं तर इथून प्रत्येक धाव महत्वाचे दोन्ही संघासाठी. त्याने पुरस्कृत केलेला धामणी संघ थोड्याशा चुका जरूर पाहायला मिळाल्या आणि तिथून मात्र 24 धावा बनवायच्या होत्या उत्तरार्धामध्ये आणि थोडासा खराब खेळ बॅटिंग करत असताना धामणी संघाचा राहिला
आणि पराभूत व्हावं लागलं. तिथून मात्र अगदी दरवर्षी त्या ते या टुर्नामेंटमध्ये मात्र आपला संघ पुरस्कृत करतायत. तिथून मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना शंकर बाद होत असतं. निलेश बाद होतोय. निलेश बांगारी. धन्यवाद डीजे. अगदी निलेश बांगारी बाद झाला. इथून महत्वाचे बॅटर्स बॅक टू डगआउट आले. मोहन सुद्धा बाद झाला. तिसरी विकेट माघारी आले. इथून बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश इंटर झालाय. इथून चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघाला. जर मोबाईल कुणाला मिळाला असेल तर कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायचा आहे मित्रांनो. इथून महागडा मोबाईल आहे, आयफोन आहे. जर कुणाला मिळाला असेल तर आपण कृपया करून आयोजकांपर्यंत तो फोन पोचवायचा आहे. अगदी तुमचे आदरणीय सागरदादा दीक्षित यांचा मोबाईल येतो. कुणाला मिळाला असेल तर या व्यासपीठावरती घेऊन तिथून आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला गेलं तर शंकर कल्पेश बॅक टू डगआउट येतं. धावा बनल्या गेल्या त्या धन्यवाद डीजे. धावा बनल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना डिक्सल पाली संघाच्या 32. अजूनही शेवटचे षटक बाकी आहे. इथून जरी 10 धावा बनल्या तरी डिफेंडिंग स्कोर धावफलकावरती बनला जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रुपेश थर्ड पंचांनी यायचं इथून अगदी पाहायला गेलं तर पंच हाईट फॅक्टर का इथून चौकार सुद्धा चेक करायचा. थर्ड पंच चला या सुरेश दादा.
नो असेल, चौकार आडलाय. पंच धावा किती? म्हणजे 4 धावा. येस. नो प्लस 3. 3 धावा धावून काढल्यात आणि एक नोची 4 धावा. इथून फ्रीड असेल. तीन अगदी हा बॉल फ्री हिटचा होता. गोलंदाज विनोदचा. आणि तिथून मात्र डॉट बॉल फेकला गेलाय विनोदकडनं. अगदी या वातावरणामध्ये मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच पाहायला मिळते. एका साईडला जैतूची वाडी त्यांच्या विपक्षात फाईट करते. डिक्सेल पाली इथून फटका दमदार आहे. एक धाव तर बनले. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड कडे धावत होता बॅटर. अगदी पाहायला गेलं तर रुपेश. मात्र पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स कडनं. भरपूर असा अनुभव शंकर या बॅटर्सकडे. अगदी तिथून पाहिलं ना तर हा खेळाडू महत्वाचा आहे. डिक्सल पाली टीमचा लेजंड क्रिकेटर आहे आणि तो सध्याच्या स्थितीला चांगला खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर धावफलकाचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून 4 बॉल खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेचला. शतरक्षक आहे. अजून मिड ऑनचा शतरक्षक बॉलवरती येतोय. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. अजून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला डावाला सावरलंय. पूर्वार्धामध्ये खेळ करत असताना डिक्सल पाली टीमच्या शंकरनं अगदी महत्वाच्या विकेट गेल्यानंतर तिथून धावा बनवण्याचं काम शंकर आणि रुपेश करतोय. मात्र धावा रोखाव्या लागतील जैतूची वाडी टीमला. पुन्हा एकदा समोर टाकला होता अगदी समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा फटका खेचायचा होता आणि तो फटका मात्र अपुरा राहिला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. याच बॉलची गरज होती. तो बॉल विनोदनं सध्या तरी हाताळलाय. आणखीन एक निर्धाव बॉल. आता मात्र उत्तर नाहीये या बॉलवरती. शंकर या बॅटर्स कडनं पाहायला गेलं तर सलगचा दुसरा बॉल निर्धाव येतो. अगदी पाहायला गेलं तर 39 धावा बनल्यात. इथून मी विनंती करेल सचिन 11 माथेरान संघाचा कर्णधार. नंतर पाहायला गेलं तर नानिवली टीमचा कर्णधार आणि मेचकरवाडी टीमचा कर्णधार आणि कलोते मोकाशी संघाचा कर्णधार. आपण या इथे ड्रॉ केला जाईल सेकंड राऊंडसाठी. कारण 5 संघ पुढे सरसावतील. इथून आपला 5 जवळपास इथून जो जिंकेल ती एक चिठ्ठी असेल. म्हणजे विजयी संघ 5 चिठ्ठ्यांचा ड्रॉ आणि त्या चिठ्ठ्यांच्या ड्रॉमध्ये अगदी जी पहिली चिठ्ठी उचलाल त्या संघाला मात्र बाय असेल. इथून चारही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण या सामना 6 सामना संपल्याच्या अगोदर
हॅलो मातरान, या लवकर. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहू शकाल. नानिवली आणि माथेरान आणि दुसरी लढत अगदी कलोते मोकाशी आणि त्यांच्या विरोधात मेस्करवाडी. मात्र जो जिंकेल तो थेट तिसऱ्या राऊंड मध्ये विजय संघ. इथून शरीरावरती बॉल आदलला अगदी शेकोटी विधवा मित्रांनो. अगदी अन्यथा आयोजक आपल्यापर्यंत पोहोचतील. स्पर्धेला गालबोट मला वाटतं मुलगाववाले आहेत. मुलगाववाले सहकार्य करा. शेकोटी विझवा. कारण खेळाडूंना त्रास होतो. तुम्ही सुद्धा खेळाडू आहात. जेव्हा तुमची मॅच लागेल आणि समोरचं जर असं करत असेल तर तिथून नक्कीच तुम्हाला सुद्धा त्रास होतो. त्यामुळे आपण खेळाडू आहात, खेळाडू वृत्ती दाखवा. इथून पाहायला गेलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ संपला आणि टार्गेट आहे ते 41 आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 5. अगदी जैतूच्या वाडीच्या विरोधात पॉवरफुल गोलंदाजी. सध्याच्या स्थितीला उत्तरार्धामध्ये डिक्सल पाली करतोय. जिंकेल तो त्या संघाला बाय आहे. इथून मोठा फटका अगदी डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला. इथून मात्र झेल होता. अगदी मला वाटतं निलेश होते महत्वाचा झेल. अगदी मोहन जाणतो कॅप्टन कूल जाणतो. भरपूर लांब वरून आला होता निलेश जाणतो. विश्वास आहे निलेशचा भाऊ. कारण निलेशची जर्सी प्रदान केले त्यामुळे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण
अगदी जीवाच्या आकांतानं क्षेत्ररक्षण केलं जातं. इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा खेळ चांगला व्हावा होईल का? सलामीची जोडी अजित आणि क्रिश. हा बॉल खराब आहे. अगदी बॉल अडवलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल शंकरला. इथून बॉल अडवला गेला. एक धाव रोखू शकले नाहीये. अवंतर धावेच्या मदतीनं 8 धावा बनल्या. इथून शेवटचा बॉल आहे. दुसऱ्या षटकातला. आणि सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल गोलंदाजी, डिफेंडिंग गोलंदाजी साकारण्यात येते ती सागरकडनं. मागच्या इथून हा झेल सोडला अगदी शंकरनं. पाहायला गेलं तर महत्वाचा झेल होता आणि तो झेल ड्रॉप सध्याच्या स्थितीला अगदी पर्व दुसऱ्याचे चॅम्पियन डिक्सेल पाली संघ आणि तिथून पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये त्यांना सुद्धा चांगला खेळ करावा लागेल कारण पहिल्या राऊंडमध्ये 5 टीम पुढे सरसावल्या होत्या. जर पाहायला गेलं तर पहिला सामना नाणिवली आणि त्यांच्या विपक्षात सचिन 11 माथेरान. पहिलीच मॅच प्रेक्षकांच्या भेटीस अगदी रफ आणि टफ दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. इथून जर पाहिलं तर मोबाईल हरवलाय आमचे सागरदादा दीक्षित यांचा. जर कुणाला सापडला तर आणून द्या मित्रांनो प्लीज, कारण तुम्हाला तो आयफोन आहे तो काही कामाचा नसेल, तुम्ही वापरू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आणून द्या, आयोजकांपर्यंत पोहोचवा. नक्कीच तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी जरूर दिली जाईल. 8 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. इथून अजूनही गरज आहे ती 33 धावसंख्येची. या धावा बनू शकतात, मात्र येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती तुटून पडावं लागेल. मोठा फटका मारावा लागेल. इथून मोठा फटका खेचायचा होता अगदी ऑन साइडला, मात्र वेगवान बॉल पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. तिथून जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. रुपेश राजेश गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून जर नक्कीच पंचांनी विकेट दिली नाहीये मित्रांनो. कॅच पकडली नाहीये. असं नाहीये मित्रांनो. इथून तुम्हाला जो बॅटर आउट नाहीये त्याला त्याला 2 धावेची पॅनल्टी लागली जाईल. इथून अगदी जरूर इथून शिस्तीचा खेळ खेळायचा आहे दैतुजीवाडी संघ. कारण तुमच्याकडे जर शिस्त असेल तर इथून तुमचा चांगला खेळ जरूर पाहायला मिळेल. इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इथे मोठा फटका फसला. अगदी पाहायला गेला तर झेल सोडलाय. इथून 4 धावा तर रोखल्यात. इथून आणखीन एक धाव, पुन्हा एकदा फंबल आणि इथून मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? अगदी पाहायला गेलं तर इथून पुन्हा एकदा रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला. धन्यवाद डीजे.
4 रन ना, 4 धावेची पॅनल्टी आहे. 4 रन का? 4 रन धावलेत. 2 बॉलची पॅनल्टी, 2 रनची पॅनल्टी. अगदी पाहायला गेलं तर नक्कीच जैतुजवाडी संघ आपण लक्ष द्या. इथून तुमच्या धावा बनल्या आहेत. 12-3 षटक, तिसरा षटक जेव्हा संपेल तेव्हा तुमचा जो स्कोर बनेल त्यात 2 धावा कमी केल्या जातील. इथून जर पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. पवन ऑन स्ट्राईक वरती, ऑन साइडला फटका खेचला. अगदी भरपूर चांगला फटका. एक धाव तर कंप्लीट झाले. इथून असं वाटलं होतं की पवनला लवकर येणं फार गरजेचं होतं. इथून पवनला थांबवण्याचा निर्णय चुकीचा ठरला की काय पाहायला गेलं तर जैतुजवाडी टीमचा, कारण प्रमुख बॅटर आहे सध्याच्या स्थितीला. नॉन स्ट्राईक एंडवरती उभा. इथून पाहायला गेलं तर आणखीन एक डॉट बॉल. थोडासा खराब खेळ बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये अगदी जैतुजवाडी टीमला आपण पाहू शकाल. पाहिलं तर इथून चौथा 5वा बॉल डॉट पाहायला मिळतो. राजेश या गोलंदाजाचा शेवटचा बॉल आहे. हा बॉल खराब आहे. व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. इथून तर जर पाहायला गेल तर 12 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. इथून विचार केला गेला तर मग 14 धावा कंप्लीट केल्यात. इथून नक्कीच इथून मी बघितलं कारण स्कोररने 12 वरती काट मारले मित्रांनो, सॉरी. इथून ऑन साइडला फटका, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. अगदी चेंडू अडवला गेला. पाहायला गेलं तर 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. इथून अजून म्हणजे 16 बनल्या होत्या त्यातल्या 2 कमी केल्या. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून जर पाहिलं तर 41चं टार्गेट आहे. 14 बनले आहेत. आता मात्र 6 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. बनू शकतात तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. 27 बनवायचे आहेत. सॉरी, पुन्हा एकदा स्कोरची चुकी. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल पवनचा. इथून मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झालाय मात्र इथून आणखीन एक विकेट रनआउटची. थोडासा निराशाजनक खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला जैतुचीवाडी टीम करते. यंदाच्या सीझन मध्ये जर पाहायला गेलं तर भन्नाट फॉर्म मध्ये होती. डे टुर्नामेंट मध्ये थोडासा निराशाजनक खेळ नाईट रजनीमध्ये पाहायला मिळतोय. अगदी जांभूलवाडी नाईट रजनीमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक फटकावलं होतं. आणि पाहायला गेला तर पुलरलेचा बॉल ऑन साइडला फटका खेचलाय. इथून बॉल अडणार नाहीये कारण आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय सीमा पार. बॉल वरती पवननं टोकलाय चौकार.
धन्यवाद डीजे. चला पुढील मॅच नानिवली आणि माथेरान. आपण आता मात्र 19 बनल्यात. इथून गरज आहे ती 4 बॉल 22 धावसंख्येची. चला निर्णय कळवायचा आहे. टॉस जिंकलाय इथे मोबाईल जमा केला. इथे ऑन साइडला फटका दमदार आहे. चेंडू चालला सीमा पार. पवनच्या बॅट मधनं अगदी हवाई सफर करत 6 धावा मिळाल्या जातील. षटकार अगदी धन्यवाद डीजे. मोबाईल सापडलाय मात्र आयफोन नाहीये, तो वन प्लस आहे. जर कुणाचा असेल तर येऊन घेऊन जायचंय. मात्र ज्याने दिलंय ज्याने आणून दिलाय त्यांना 200 रुपये द्यायचे. अगदी 16 धावसंख्येची गरज आहे 3 बॉल मध्ये. हा सामना खुला झालाय. 16 पाहिजेत. अगदी वन प्लस आहे. ज्या कुणाचा असेल त्यांनी घेऊन जायचंय. सागर दीक्षितचा आहे. इथून या बॉलवरती अगदी पाहायला गेलं तर फटका दमदार पाहतोय. इथून 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण. मी म्हंटल होतं इथून जर पाहायला गेलं तर आधीच पवनला येणं फार गरजेचं होतं. अगदी त्यांचाच आहे मोबाईल. इथून पुन्हा एकदा पंच केला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं सीमा पार. या बॉल वरती रन्स मिळतील 4. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. अगदी 31 बनल्या. 10 धावसंख्येची गरज आहे. मी म्हंटल होतं अगदी एक बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. पवनला लवकर येणं फार गरजेचं होतं. त्याला मात्र थांबवणं महागडं ठरलं. अगदी उणीव भासते 3 षटकांमध्ये पवनची, कारण प्रमुख बॅटर आहे तो. सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. शॉर्ट पिच बॉल इथे अमर केलाय. फटका फसतोय. डाऊन द बॉल पकडला जाईल. झेल विश्वास आहे आणि विश्वासानं हा झेल कॅरी केलाय. इथून मात्र सामना जिंकलाय तो डिक्सल पाली संघानं. आणि इथून हार्ड लक जय तुचवाडी टीम. इथून पुढील मॅच नानिवली आणि त्यांच्या विपक्षात सचिन 11 माथेरान. नाणेफेकीचं कौल जिंकलंय ते नानिवली संघानं आणि निर्णय